ते माझं घर होतं तेवढंच. लालबागच्या म्हणजे 7 रस्ता तुम्हाला माहीत असेल, तर तिथे 7 रस्त्याला म्हणजे धोबीघाट म्हणून एक एरिया आहे. त्या 10 बाय 10च्या खोलीत मी हा सिनेमा लिहायला सुरुवात केली होती. सो तिथे ना तुम्हाला माहीत असेल वस्त्यांमध्ये आणि सगळ्या गिरण गावातल्या ह्याच्यात आवाज खूप असतो अवतीभोवती. आणि त्या आवाजाच्या ह्याच्यात ना असं जाणवायला लागलं की अवतीभोवती खूप आवाज आहे आणि त्या आवाजामध्ये ना आपल्याला लिहायचं आहे. सो मी लिहायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझं 15 का 20 सीन झाले. तर म्हटलं ह्याच्यात डायलॉग्सच नाही आहेत. ह्याच्यात काय डायलॉग्स, मी कुणा डायलॉग रायटरला देणार, ह्याच्यात गरज नाही. आणि मी ते लिहत 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 गेलो. लिहिता लिहिता मला असं जाणवायला लागलं की अरे मी याच्या डायलॉग टाकले तर हा सीन खूपच वरवरचा किंवा उथळ वाटायला लागला. आपण एक काम करूया, हा संबंध सिनेमा सायलेंट करूयात. आणि मग तो अख्खा सिनेमा मी सायलेंट ह्याच्यामध्ये लिहायला गेलो. आणि मग मी जवळजवळ 1000 पानं लिहून काढली. म्हणजे माझा तो सिनेमा पहिला ड्राफ्ट जो झाला तो 1000 पानं. म्हणजे आय स्टील रिमेंबर सिद्धार्थचं जे कॅरेक्टर आहे त्याचा भला मोठा ट्रॅक आहे. मग तो सगळा कर्टल करत 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 एक 10-15 वर्षामध्ये मी त्याचे 17-18 ड्राफ्ट तयार केले. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची पुढची प्रोसेस होती जी पुढच्या 10 वर्षांसाठी लागली होती, ती म्हणजे कोण काम करणार. सो मी विजयकडे जाण्याआधी इकडच्या बऱ्याच प्रस्थापित आणि मोठ्या नटांना भेटलो. मी नाव नाही सांगणार कारण ते खूप पर्सनल अग्रीमेंट असतं तुमच्यामधलं. सगळ्यांनी नाही म्हटलं होतं मला. आणि मग म्हणाले अरे सायलेंट सिनेमा कोण बघणार, म्हणजे कसं काम करणार सायलेंट. म्हणजे मी 2-2 तास नरेशन दिलंय मी सगळ्यांना बसून. बरं ते घर जे दिसतं अरविंद स्वामीचं, त्यांचं जे घर आहे त्या घराचं मी मॉडेल बनवलं होतं. आणि मी नरेशनला जायचो त्यावेळी मॉडेल घेऊन जायचो. त्याच्यानंतर हे अख्ख्या सिनेमाचा स्टोरी बोर्ड केला होता. तर तुम्ही सीन सांगणार, तुम्ही फक्त स्टोरी बोर्ड बघायचा. तर मी फ्रेम टू फ्रेम नरेट करायचो कारण डायलॉग्स नाही आहेत. त्यामुळे मग हा इकडनं तिकडे बघतोय मग ते कसं दिसणार. तर मी ते व्हिज्युअली स्टोरी बोर्ड बनवला होता त्याचा. कारण स्क्रिप्ट दिल्यानंतर ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर फक्त ॲक्शन्स आहेत त्याच्यात, संवाद काहीच नाही आहे. मग मला वाटलं एखादा एक्सप्रेशन असं यायला पाहिजे तर मी ते ब्रॅकेटमध्ये फक्त लिहिलं होतं. अदरवाईज सगळं कॉन्ट्रीब्युशन ॲक्टर्सचंच आहे. मी फक्त त्यांना सांगत होतो की हे असं असणार आहे आणि मग ते त्यांना आणायचं होतं. पण हे कोणीच तयार झालं नाही काम करायला. मग माझा एक प्रोडक्शन वाला तो म्हणाला की काम करो ना सर, आप ना विजय सेतुपति उनकी सारी फिल्में देखो ना, आपके जैसे ही पागलपन है उस आदमी में. सो आय स्टील रिमेंबर मी कोविड होता आणि मी एकटा घरात होतो आणि मी सगळे सिनेमे मी बघून घेतल्याचे. आपकी सारी फिल्में देख ली थी है ना. सो लॉकडाउन के टाइम में सो आय थ्रू वन ऑफ माय क्लोज फ्रेंड, एक खूपच जवळचा मित्र आहे त्यांचा आणि तो मलाही ओळखत होता. तर त्याने कनेक्ट करून दिलं आणि आमचा फोन कॉल झाला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. आणि मी त्याला फक्त 15-20 मिनिटं गोष्ट सांगितली. ही सेड मैं कर रहा है सर ये फिल्म, मैं कर रहा हूँ और आई एम डूइंग दिस फिल्म सर. ये लॉकडाउन खत्म होगा ना, या आप फ्री हो तो आप आ जाओ मेरे को मिलने, या मैं अगर फ्री हूँ तो मैं आ जाता हूँ आपको मिलने. एंड देन he said when he said yes, अपने हाँ बोलने के बाद सब बाकी की बातें लाइन पे आ गई. एंड देन लोगों ने सीरियस लेना शुरू कर दिया यहाँ पे. फिर सबसे बड़ी बात थी म्यूजिक कौन करेगा. सो रहमान सर के बारे में आपने कहा सर, तो रहमान सर के बारे में बहुत इंटरेस्टिंग. मी रहमानच्या बद्दल असं ऐकलंय की, आता मला खरं खोटं माहिती नाही पण मी असं ऐकलंय की भले भले बडे बडे दिग्दर्शक निर्माते रहमानच्याकडे अशी एक डिस्पेन्सरी सारखं आहे, दवाखान्यात असते तशी आणि तिथं बाकावर बसलेले असतात वेट करत आपला नंबर कधी येईल आणि नशीब असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि तुमच्या फिल्मला म्युझिक मिळतं. म्हणजे असं जे ऐकलेलं होतं त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या नव्या दिग्दर्शकाची फिल्म त्यानं